नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या व्हिडिओमध्ये। आपण 22 तारखेचा डेटा आहे, 23 तारखेसाठीच्या मार्केटसाठी आपण ॲनालाइज करतोय। तुम्ही बघू शकत असाल, जर क्लायंट होते थोडेसे निगेटिव्ह, तर आज त्यांनी भरपूर लॉंग घेतलेले आहेत। ऑलमोस्ट 2 लाखाचे लॉंग्स या ठिकाणी ॲड केलेले आहेत। त्यानंतर आपण जर FIचा डेटा बघितला तर FI सुद्धा क्लिअर लॉंग त्यांनी कमी केलेत आणि शॉर्टमध्ये आलेले आहेत। ते पूर्ण लॉंग नव्हते, न्यूट्रलमध्ये होते, ते न्यूट्रल थोडेसे कमी केले। तर आता तुम्ही बघू शकत असाल, तर 1,04,000चे टोटल फ्युचर शॉर्ट आहेत। तर नेट टू नेट बघितलं तर ऑलमोस्ट 50,000चे शॉर्ट पोझिशन्स FIनी घेतलेले आहेत फ्युचर्समध्ये। आणि तुम्ही कॉल आणि पुटची गोष्ट कराल तर हे सुद्धा थोडंसं हेज आणि निगेटिव्ह साईडला हे असू शकतं। प्रोचा विचार कराल तर प्रो सुद्धा एकदम स्ट्रॉंग पॉझिटिव्हमधून निगेटिव्ह आले। प्रोला आज 100% लॉस झाला असणार आहे, तर हे प्रोने आज 100% लॉस केला आहे असं माझी डाऊट आहे। कारण या ठिकाणी बघू शकत असाल, प्रोच एकमेव होता जो 1,20,000ची क्वांटिटी लॉंग घेऊन गेला होता। काल फ्युचर लॉंग केले होते, ते लॉंग त्याचे तसेच आहेत कॅरी। ऑप्शन्समधल्या पोझिशन्स त्यांनी कमी केल्यात, तर मेजर लॉस म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी लॉस प्रो प्लेअरला झाला असेल आणि रिटेलर त्याच्यात उलझला असेल। तर ह्या पद्धतीचा हा इंडेक्सचा डेटा आहे। आणि आता आपण जातोय स्टॉक डेटावरती। तर स्टॉकच्या डेटामध्ये बघाल तर असं मेजर चेंज जो आहे तो मेजर चेंज काही नाही आहे। नॉमिनल पोझिशन्स थोड्याशा चेंज झालेल्या आहेत। तर नॉमिनल काय चेंज झाले, FIने 8% थोड्याशा पोझिशन्स लॉंग वाढवल्यात आणि प्रो जो आहे, प्रोनी ऑलमोस्ट 22%चे शॉर्ट्स ॲड केलेले आहेत टोटल। तर ही फार मोठी गोष्ट आहे। फ्युचरमध्ये लॉंग आहे, पण ऑप्शन्समध्ये थोडंसं शॉर्ट त्याने ॲड केलेलं आहे। ते मिक्स काइंड ऑफ हेज आहे, थोडं शॉर्ट साईडला असं आपण म्हणू शकतो। कारण कॉल लॉंग जेवढे आहेत त्याच्यापेक्षा डबल कॉल शॉर्ट्स आहेत, बरोबर। पण फ्युचरमध्ये लॉंग आहेत, तर मग हे त्याला कॉम्पन्सेट करत आहे। तर हे थोडंसं जरा कॉम्प्लेक्स आहे, पण हे निगेटिव्ह आहे, ठीक आहे, हे निगेटिव्ह आहे। स्टॉकमध्ये फार काही चेंजेस नाही आहे त्या अर्थाने, तशा लॉंगच पोझिशन अजून कॅरी आहे, म्हणजे डायरेक्शन तर नाही चेंज झाली। पण इंडेक्समध्ये म्हणाल तर शॉर्ट टर्म जी डायरेक्शन आहे ती थोडीशी जरा डामाडोल आहे, निगेटिव्ह साईडला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। FI स्ट्रॉंग निगेटिव्ह होत चाललं आहे। FIनी मोर्चा जरा ओळावला आहे सेलिंग साईडला, ठीक आहे। फ्युचर्स कमी केलेत आणि शॉर्ट्स वाढवलेत। तर FIनी मोठा गेम केलेला आहे या ठिकाणी। बघूया उद्यासाठीचं काय होतंय। निगेटिव्ह आहे, जी पण अपसाईड येईल ती 100% खाली येणार। बघूया आता काय होतंय। थँक्यू मित्रांनो।